आजची जी देशना आहे ही देशना आज आपण एका उदाहरणाला अनुसरून सुरू करते. माता पित्याच्या जीवनामध्ये सर्वात मानसिक सुख ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये संततीचं सुख असं म्हटलं जातं. हे संततीचं सुख भगवान बुद्ध म्हणतात मिळविण्यासाठी प्राप्त करण्यासाठी प्रत्येक माता पित्याला ते अपत्यावर रात्रंदिवस जर त्यांनी चांगल्या प्रकारे संस्कार जर केले तर त्या संस्कारामधून घडलेलं जे अपत्य असतं आणि ते घडलेल्या अपत्य नंतर जीवनामध्ये त्यांच्या आदर्शामधून वर्तनामधून हे माता पित्याला एक प्रकारे मानसिक सुख प्रदान करण्याचं एक प्रकारे वरदान ठरतं. भगवान बुद्धाच्या काळामध्ये एकदा श्रावस्ती नगरामध्ये एक अशी गरीब माता म्हणजे आई होती. जी आई आपल्या एकुलत्या एका मुलाचं संगोपन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं आर्थिक साधन नसल्यामुळं जी छोटीशी जागा होती त्या छोटीशा जागेमध्ये फुलाचा थोडा बगीचा तयार करते, सुंदर बगीचा तयार करते आणि त्या बगीच्यामध्ये जे काही फुलं येतात ते फुलं नगरामध्ये विकून त्या अपत्याचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालविते. अशा प्रकारे ते दोघंही आई आणि मुलगा आपली उदरनिर्वाह करत असताना बराच आता तो मुलगा मोठा झाला. एकदा अचानक ती आई आजारी पडली. कारण शरीर धर्म जर आहे तर मनुष्याला कधी ना कधी आजार रोग हे उत्पन्न होणारच. ती आई आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर तिला स्वतःची काळजी नाही वाटली. त्या आजाराच्या पेक्षाही तिला काळजी वाटली की आता मी आजारी पडली आहे आणि माझ्या मुलाच्या संगोपनासाठी किंवा आमच्या उदरनिर्वाहासाठी या बगीचाची आता काळजी कोण घेईल. जर बगीचाची काळजी जर घेतली नाही तर त्याला फुलं येणार नाहीत आणि फुलं जर आली नाही तर ते मी विकू शकणार नाही, त्याचा मला मोबदला मिळणार नाही आणि आमच्या आईचा आणि माझा म्हणजे मुलाचा आणि माझा उदरनिर्वाह चालणार नाही. हे खूप मोठं संकट तिला एक प्रकारे जाणवलं. आणि म्हणून हे सगळं विचार करत असताना चिंता करत असताना जवळ बसलेला तो मुलगा आपल्या आईचा भाव म्हणजे जाणून स्वभाव आपल्या आईची चिंता जाणून तो म्हणतो, आई तू आजारी आहेस, तुला बरं नाही, तू आराम कर, या बगीचाची तू काळजी करू नकोस, या बगीचाला मी चांगल्या प्रकारे पाणी देईन, या बगीचाची मी चांगल्या प्रकारे काळजी घेईन. माता पित्यांच्या जीवनामध्ये सर्वात मोठी आनंदाची गोष्ट ती म्हणजे जेव्हा स्वतःचं अपत्य किंवा स्वतःचं मूल म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी तुमची चांगल्या प्रकारे काळजी घेईल. असं जर एखादा मुलगा किंवा मुलीने जर म्हटलं माता पित्यांना तर त्या माता पित्याचा किती आनंद होतो आपल्या शब्दामध्ये सांगता येत नाही. असाच आनंद त्या आईला झाला की माझा स्वतःचा मुलगा किती समजदार झाला की तो म्हणतो की काळजी करू नकोस, मी या बगीचाची काळजी घेईल. आणि मग आई ती थोडा आराम करते. तो मुलगा रोज त्या बगीचाला पाणी देते, चांगल्या प्रकारे काळजी घेते. परंतु आईला त्यानं कधीही जवळून त्या झाडाच्या मुळांना पाणी देताना बघितलं नव्हतं, फक्त पाणी देताना बघितलं होतं. त्यामुळे तो रोज बगीचाला पाणी द्यायचा, फुलाला पानाला, परंतु मुळाला पाणी देत नसल्यामुळं काही दिवसामध्येच तो बगीचा सुकायला लागला. त्या आईला थोडं बरं वाटलं आणि तिनं बगीच्याकडे थोडंसं निहारून बघितलं चांगल्या प्रकारे आणि मुलगा सुद्धा पाणी देताना दिसला. तर ती असा विचार करते, माझा मुलगा बगीचाला पाणी देतो आहे तरी सुद्धा हा बगीचा मला सुकलेला का दिसतोय. मग ती आई त्या बाळाजवळ जाते, मुलाजवळ जाते आणि बघते तर ते मुलगा पानांना पाणी देते, फुलांना पाणी देते, पण ते मुळाला पाणी देत नाही. मग ती आई थोडंसं असं बघितल्यानंतर तिच्या लक्षात येते की मी माझ्या मुलाला जवळून कधीही मुळाजवळ पाणी द्यायचं असं झाडाला असं मी कधी सांगितलं नाही किंवा शिकवलं नाही, दोष याचाही नाही आहे. आणि मग ती म्हणते की बाळा, या झाडाचं जीवन, या बगीच्यातल्या प्रत्येक झाडाचं जीवन
हे केवळ आणि केवळ त्याला पानांना पाणी दिल्याने किंवा फुलांना पाणी दिल्याने ते जीवन जगत नाही ते झाडं, किंवा जिवंत राहणार नाही. त्या मुळांना पाणी द्यावं लागतं. तर अशा प्रकारे मग तो मुलगा त्या मुळाला पाणी देतो, तो शिकतो परिपूर्णपणे. भगवान तथागत या उपदेशावरून उपदेश करतात, त्या उदाहरणावरून, की संसारामध्ये मुलांचं जीवन घडविण्यासाठी किंवा कुठल्याही व्यक्तीचं जीवन घडविण्यासाठी मनुष्याच्या संस्काराची जी मुळं असतात, ती संस्काराची मुळं चांगल्या प्रकारे ओळखता आली पाहिजे. ती संस्काराची मुळं जर आपण ओळखली नाही वेळेवर, तर ते संस्कार चांगल्या प्रकारे पडतील याची आपण काही गॅरंटी देऊ शकत नाही. ज्या प्रकारे त्या मुलाने जरी पाणी दिलं होतं फुलांना पानांना, परंतु मुळांना पाणी न दिल्यामुळं ते झाडं सुकायला लागले होते. भगवान बुद्ध म्हणतात, जीवन जगत असताना संस्कार केवळ आपण वरून केल्याने चालत नाही, औपचारिक केल्या चालत नाही, तर आपल्याला खूप मानसिक स्वभावतेला अनुसरून, अतिशय स्वभावाला जाणून, मनाच्या स्वभावाला जाणून ते संस्कार जर केले, मनाच्या स्वभावाच्या मुळाला जाणून संस्कार जर केले, मग मुलं ते चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी आपण जसं करतो तसं ते मुलं करतात. आपण चांगलं बोलत असलो मुलं चांगली बोलतात, आपण चांगली ते कामं करतात. तर अशा प्रकारे बुद्ध म्हणतात, मुळाचा स्वभाव ज्या प्रकारे झाडांना वाढवितो, कारण झाडाचं जीवन जे आहे ते मुळाच्या आधारावर असतं, अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात मुलांचं जे जीवन घडतं ते माता पित्यांच्या या मूळ संस्कारातून घडत असतं. हे प्रॅक्टिकलरित्या आपण एक प्रकारे मुलांना प्रदर्शनाच्या माध्यमातून संस्कार देत असतो आणि हे खूप महत्वाचे असतात. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात, त्या संसारामध्ये माता पित्याच्या जीवनामध्ये सुखाचं वरदान ठरणारे जर कुठलं अपत्य जर असेल तर ती संस्कारातून घडवलेली संतती असते. आणि संस्कारातून घडवलेली संतती घडविण्यासाठी त्या माता पित्याला नितांतपणे जागरूक राहावं लागतं. बोलताना जागरूक राहावं लागतं, आपल्या प्रक्रिया करताना जागरूक राहावं लागतं, प्रत्येक गोष्टीमध्ये खूप अलर्ट राहावं लागतं. तेव्हाही मुलं चांगल्या प्रकारे माता पित्यांचं अनुकरण करतात, माता पित्यांच्या प्रती विनम्र बनतात. मग ती मुलं कधी उद्धट बोलत नाही, कधी आई वडिलांचा अपमान करत नाही, तर एक प्रकारे त्या आई वडिलांचा नेहमी आदर्श, आई वडिलांचे संस्कार, आई वडिलांच्या विषयी जी भावना जी असते हे चांगल्या प्रकारे सांभाळणारी ती मुलं निघतात. अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात, हे तुमचीच अपत्य मग तुम्हाला एक प्रकारे सुखाचं वरदान ठरतात. तुम्हाला सुख कुठे शोधावं लागत नाही. मग मुलाविषयी तुमच्या जीवनामध्ये कधी कुठल्या प्रकारे तक्रारी कराव्या लागत नाही, जर तुम्ही असे मूळ संस्कार आपल्या मुलाला जर सुरुवातीपासून दिले तर. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आयुष्य, मनुष्याचा जो जन्म आहे किंवा आयुष्य मनुष्य कसं कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, पण जन्म ज्याही परिस्थितीमध्ये घेतो, त्या जन्म झाल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात ज्या प्रकारचे संस्कार त्या व्यक्तीवर होतो त्या संस्काराने व्यक्तीचं आयुष्य घडत असतं. संस्काराला खूप महत्व आहे. बिना संस्काराचं आयुष्य हे भगवान बुद्ध म्हणतात दिशाहीन असल्यासारखं असतं. एक योग्य दिशा देण्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात योग्य संस्कार हे फार महत्वाचे ठरत असतात.